नमस्कार. आज मी तुमच्याबरोबर अजून एक पाठारे प्रभू पक्वान्न शेअर करणार आहे आणि ते आहे सागू पुरी. त्यासाठी इन्ग्रेडियंट्स एकदम कमी लागतात. पाहू शकतात, फक्त दूध, साखर आणि नायलॉनचा साबुदाणा. दूध मी ते गरम करत ठेवलेलं आहे, साखर काढून ठेवलेली आहे मापाने, आणि साबुदाणा आहे तो आपला नेहमीचा साबुदाणा नाही आहे जो खिचडी करतो ते. हा नायलॉन साबुदाणा आहे. हा मी 1 तास भिजत ठेवला होता आणि आता मी ते दुधामध्ये घालणार. तर तुम्हाला फरक दिसेल साध्या साबुदाणा आणखी दाखवते मी. ठीक आहे. तर आता हा साबुदाणा नायलॉन साबुदाणा मी दुधामध्ये घालते. त्या दुधामध्ये त्यांना उकळू द्या आणि तो सगळं ते शोषून घेईल ते दूध. साबुदाणा शिजेल तो, आणि मग त्याच्यामध्ये साखर घाला. हे मंद आचेवर अर्धा एक तास तुम्हाला ठेवायला लागेल, तुम्हाला ते एक्झॅक्ट हे मिळण्यासाठी. तर इथे पाहू शकता, तिकडे 1.5 लिटरचं 1 लिटर झालेलं आहे. रंग बघा बदलल्याचा, बदामी रंग झाला आहे आणि आपला सागू तयार आहे. सागूपुरी हे श्रावणी सोमवारला आम्ही पक्वान म्हणून करतोच, आणि आमच्या लग्नामध्ये, पाठाप्रभू लग्नामध्ये सागूपुरीचं जेवण एकदम फेमस आहे. इट्स अ ट्रेडिशनल रेसिपी आणि नक्की तुम्हाला आवडेल. ट्राय करा. अशाच इंटरेस्टिंग रेसिपीज माझ्या पुस्तकामध्ये मला मिळेल, जे ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. आणि सध्या आपलं छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय मुंबई इकडे डिस्काउंटवर ठेवलेलं आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका.